एक्सक्यूजेस अ स्किट, सबबी एक प्रहसन. कॅरेक्टर बघा, रितेश अ स्कूल स्टुडंट. रितेश शालेय विद्यार्थी आहे. पात्र बघतो आपण याच्यातली. मिसेस सेन हिज क्लास टीचर. श्रीमती सेन त्याच्या वर्गशिक्षका. सीन अ क्लासरूम, प्रसंग शाळेची वर्गखोली. रितेश काय म्हणतो बघा मग, मे आय कम इन मॅडम, बाई मी आत येऊ का. मिसेस सेन, नाऊ डोंट यू थिंक यू आर अर्ली. श्रीमती सेन काय म्हणते बघा त्यावरती, आता तू लवकर आला आहेस असं नाही वाटत का तुला. रितेश, पार्डॉन मॅडम. तर रितेश काय म्हणतो बघा, म्हणजे मी समजलो नाही बाई. मिसेस सेन काय म्हणते तर, आय मीन फॉर द सेकंड पिरियड यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. म्हणजे दुसऱ्या तासासाठी खूप लवकर आला आहेस. रितेश, आय एम सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाइम फ्रॉम होम. यू डोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. मला माफ करा बाई, खरंच मला माफ करा. मी घरातून वेळेतच निघालो होतो, पण तुमचा विश्वास बसणार नाही वाटेत काय झालं यावर. मिसेस सेन काय म्हणतात बघा पुढं मग. ओके, we will see. Let's hear the story first. What happened? Nothing short of an earthquake sure. बरं बघू, आधी तुझं म्हणणं ऐकू काय झालं. भूकंपापेक्षा तर नक्कीच काहीतरी जास्त झालेलं असणार नाही, मला खात्री आहे. तर बघा, नथिंग सॉर्ट ऑफ अर्थ काय आहे, नथिंग लेस दॅन, काही कमी नाही. तर पहिला प्रश्न आहे, इन व्हॉट सीन वॉज रितेश अर्ली. त्याचं उत्तर आहे, रितेश वॉज अर्ली फॉर सेकंड पिरियड. ठीक आहे, ओके. तर त्यानंतर काय म्हणलं बघा, नो मॅम, रिअली मॅम, हॉनेस्टली मॅम. रितेश काय म्हणतोय, नाही बाई, खरंच मी प्रामाणिकपणे सांगतोय. मिसेस सेन काय म्हणतात मग, गो अहेड, ठीक आहे, सांग. रितेश, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. सडनली आय हेard अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. मी नेहमीप्रमाणे चालत शाळेला निघालो होतो. बाजाराकडे जाणारी चिंचोरी गल्ली मी अर्धी पार केलीच होती. इतक्यात मुख्य रस्त्यावरून मला एक किंकाळी ऐकू आली. ठीक आहे. मिसेस सेन काय म्हणतात बघा, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. इन्व्हेस्टिगेटचं काय अर्थ सांगितलं बघा, कॅरी आउट अ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडंट. ओके, तर शोधून काढणे. तर सेन काय म्हणते तर, आणि अर्थातच तपास करणे तुला भाग होते. ठीक आहे. तर प्रश्न आहे आणखीन, व्हॉट वॉज द फर्स्ट रिझन व्हाय रितेश वॉज डिले. तर रितेशने उशीर येण्याचं पहिले कारण काय सांगितलं, रितेश वॉज वॉकिंग टू स्कूल. ही हर्ड अ स्क्रीम फ्रॉम अ मेन रोड. ही ट्राय टू फाइंड आउट व्हॉट हॅपन इन्स्टेड ऑफ गोइंग टू स्कूल. हेन्स रितेश वॉज डिले टू द स्कूल. ओके, आणि त्यानंतर बघा, ठीक आहे. तर रितेश, yes madam, I had to find out if someone needed help, and sure enough there was this person laying near the pavement. He was groaning with pain. Pavement म्हणजे काय बघा, अ फुटपाथ ऑफ द साइड ऑफ रोड, पादचारी मार्ग, किंवा ग्रोनिंग काय म्हणलंय, मेकिंग पेनफुल साऊंड. ठीक आहे. तर काय म्हणतो बघा रितेश, हो बाई, कोणाला काही मदत हवी का हे बघायलाच हवं होतं, आणि खरोखरच एक माणूस तिथे फुटपाथवर पडला होता आणि वेदनेने कणत होता. मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग तू त्याला डॉक्टर जाधवकडे घेऊन गेला असशील. रितेश, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर with a pocket in his hand, and the shopkeeper also run out shouting, चोर चोर कॅच हिम. नाही बाई, मला ती संधी मिळाली नाही. मी त्या माणसापाशी पोचलो तेवढ्यात तिथल्या दुकानातून एक माणूस हातात एक पाकिट घेऊन धावत आला, आणि पाठोपाठ दुकानदारही चोर चोर पकडा त्याला असं ओरडत पळत आला.
मिसेस सेन, अमेझिंग, quite a handful for you to deal with at and all at once. What did you do then? मिसेस सेन काय बघा, ओके, टू डील विथ, टू हँडल म्हणजे परिस्थिती हाताळणे. कमाल आहे, एवढं सगळं एकाच वेळी तुला निस्तरावं लागलं, मग तू काय केलंस? रितेश काय म्हणतो बघा, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. दॅट मॅन नियर द पेमेंट ही टू गॉट अप अँड बिगन टू रन विथ द थिप. हो बाई, पण खरी गंमत त्यापुढेच घडली. तो फुटपाथवर पडलेला माणूसही उठला आणि त्या चोराबरोबर पळत सुटला. ठीक आहे. त्यानंतर काय झालं बघा मग, विदाउट लॉसिंग मोमेंट आय रॅन आफ्टर देम. मी देखील एकही क्षण न दवडता त्यांच्या पाठीमागे धावत सुटलो. ओके. त्यानंतर काय झालं बघा मग, मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. ठीक आहे. सेन काय म्हणते तर, आणि मग तू त्यांना पकडलंस आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलास. ओके. रितेश, वी कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट वॅनिश अनाउट द कॉर्नर, ऑल दिस हॅपन सो फास्ट. रितेश म्हणतोय, ते नाही करू शकलो बाई, ते दोघे कोपऱ्यावरूनच गायबच झाले, सगळं इतकं अचानक घडलं. मिसेस सेन, देन वाय आर यू लेट. मग तुला उशीर का झाला? ठीक आहे. वॅनिश अर्थ बघा, डिसअपेअर्ड, नाहीसं होणे. रितेश, दॅट्स नॉट ऑल. I realized that I had left my bag at the shop in the mad rush, so I ran back to get it. ठीक आहे. तेवढंच घडलं नाही, त्या सगळ्या गडबडीत मी माझं दप्तर त्या दुकानात विसरलो होतो, हे माझ्या नंतर लक्षात आलं, म्हणून ते घ्यायला मी दुकानात परत गेलो. ओके. मिसेस सेन काय म्हणते मग, अँड इट वॉजंट डिअर. सेन काय म्हणते तर, आणि ते तिथं नव्हतं. रितेश काय म्हणतोय, नो मॅम, इट वॉज देअर, all right, but there was a huge hairy brown dog sitting on it. I didn't know what to do. ठीक आहे. रितेश काय सांगतो बघा मग, नाही बाई, ते तिथं होतं, पण त्याच्यावर एक मोठा केसाळ तपकिरी रंगाचा कुत्रा बसला होता, त्यामुळं काय करावं ते मला कळेना. ठीक आहे. एक प्रश्न विचारलाय, व्हॉट मेड रितेश गो बॅक टू शॉप. रितेशला पुन्हा दुकानात का जावं लागलं? रितेश हॅड लेफ्ट हिज बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश, सो ही हॅड टू गो बॅक टू द शॉप. ओके. हा हे रितेश. ठीक आहे. तर पुढच्या पॅराग्राफकडे जाऊया. काय म्हणलं बघा मग, तर मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. ओके. तर सेन काय म्हणते तर, फारच छान, दुकानात दप्तर आणि दप्तरावर कुत्रा. रितेश, yes ma'am, even the shopkeeper was surprised. He didn't know where the dog had come from. How that dog growled. Angry sounds made by animals. गुरगुरणे. ठीक आहे. ग्रोलचा अर्थ, we tries all kind of things to make it move, whistling and clapping and showing him the stick, but he wouldn't bulge. Bulge म्हणजे मूव किंवा हलणे. अँड कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. हो बाई, दुकानदारालाही आश्चर्य वाटलं, कुत्रा कुठून आला ते त्यालाही समजलं नाही. तो कुत्रा असा गुरगुरला, आम्ही शिट्ट्या, डाळ्या वाजून आणि काठी उघडून त्याला हुसकायचा प्रयत्न केला, पण तो डिंब हालेना आणि मला दप्तर न घेता तिथून निघताही येईना. ठीक आहे. त्यानंतर मिसेस सेन काय म्हणते बघा मग, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण तुझे दप्तर शेवटी मिळालेलं दिसते तुला, असं मिसेस सेन म्हणते त्याला. ठीक आहे. रितेश काय म्हणतो बघा मग, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गिव्ह मी सम बिस्किट. आय ऑफर्ड द बिस्किट टू डॉग अँड लुअर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. लुअर्ड म्हणजे अट्रॅक्टेड टू डू समथिंग, आकर्षित करणे. काय म्हणतो रितेश मग, हो बाई, शेवटी दुकानदाराने मला थोडी बिस्किटे दिली, मी कुत्र्याला ती दाखवली आणि त्याला आकर्षित करीत दप्तरापासून दूर नेलं. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. बरं, म्हणजे या सगळ्यात 15 मिनिटं गेलं असं म्हणू. ठीक आहे. म्हणजे वेळेबद्दल सांगतात. अकाउंट्स फॉर म्हणजे रिपोर्ट्स व्हॉट हॅपन, कथन करणे. एक प्रश्न आहे इथं सुद्धा, वेन डिड द डॉग फायनली लिव्ह द स्कूल बॅग. कुत्र्याने
शाळेचं दप्तर केव्हा सोडलं? वेन रितेश ऑफर्ड बिस्किट टू डॉग अँड लुअर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. ठीक आहे. ओके, पुढे जाऊया मग. त्यानंतर काय म्हणलं बघा मग. ठीक आहे. बट देअर आर मोर मॅम. द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. ठीक आहे. पण अजून बाकी आहे बाई. तो बिचारा कुत्रा शाळेपर्यंत माझ्या मागे येऊ लागला. तो इतका लहानसा, दिनवाना आणि एकटा होता. मिसेस सेन काय म्हणतात बघा. स्मॉल. डिड यू से स्मॉल? लहान. तू लहान म्हणालास. रितेश काय म्हणतो बघा. आय मीन यंग मॅम. इट वॉज बिग इन साइज बट इट वॉज ओनली अ बबी रिअली अँड इट लुक्ड लॉस्ट. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. So I began a inquire with the other shopkeepers and passers-by, but nobody could tell and couldn't leave it behind. ठीक आहे. तर बघा सेनला रितेश काय उत्तर देतोय. म्हणजे बाई वयाने लहान, तो आकाराने मोठा असला तरी खरं तर ते लहान पिल्लूच होते. ते बहुतेक त्याच्या आईला किंवा मालकाला शोधत असावे म्हणून माझी मदत मागत असावे असे मला वाटले. मग मी आजूबाजूच्या दुकानदाराकडे आणि जाणाऱ्या येणाऱ्याकडे चौकशी करायला सुरुवात केली, पण कुणालाच काही सांगता येईना आणि मला त्याला एकटंही सोडता येईना. ठीक आहे. ओके. तर आणि सेन काय म्हणते बघा. मिसेस सेन मग. अँड देन यू फाउंड द ओनर हू वॉज इट. मग तुला मालक सापडला का? कोण होता त्याचा मालक? ठीक आहे. ओके. तर एक प्रश्न विचारलाय. हाऊ डिड रितेश डिस्क्राईब द सेम डॉग सेकंड टाइम? रितेशने दुसऱ्यांदा कुत्र्याचे वर्णन कसे केले? ॲट फर्स्ट रितेश डिस्क्राईब द डॉग वॉज ह्यूज, हेअरी अँड ब्राऊन, बट फॉर द सेकंड टाइम ही डिस्क्राईब द डॉग ॲज द पुअर, लोनली अँड स्मॉल. ठीक आहे. ओके. तर आता पुढच्या पॅराग्राफला जाऊया. ठीक आहे. ओके. तर त्याचा रितेश काय म्हणतो बघा. दॅट्स द फनी पार्ट मॅम. द पपी इट सेल्फ फाउंड द ओनर. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आय वॉज सो रिलीव्ड. रिलीव्डचा अर्थ नो लॉंगर वरीड, चिंतामुक्त होणे. देन आय टर्न अँड रन स्ट्रेट टू स्कूल. ठीक आहे. ती तर खूप मोठी गंमत आहे बाई. त्या पिलाने स्वतःच त्याच्या मालकाला शोधून काढलं. त्याने रस्त्याच्या पलीकडे कुणाला तरी पाहिलं आणि ते त्या माणसाकडे झेपावला. मला खूप हायसं वाटलं. मी परत फिरलो आणि सरळ शाळेकडे धावत निघालो. मिसेस सेन काय म्हणते बघा. गुड बॉय. नाव दॅट आर युअर गुड डीड्स आर डन, there's something else you can do. There's a story writing competition coming up. Would you like to send an entry? ठीक आहे. तर बघा मिसेस सेन रितेशला शाबासकी देत आहेत. शहाणा मुलगा, आता तुझं सत्कार्य करून झालं आहे तेव्हा तू आणखीन एक गोष्ट करू शकतो. एक कथालेखन स्पर्धा आहे, त्यात तुला भाग घ्यायला आवडेल काय? रितेश काय म्हणतो बघ त्यावरती मग. हू मॅम? मी मॅम. नाऊ आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. कोण बाई? मी. काही लिहायचं मला नाही ठाऊक. मला नाही बुवा गोष्टी रचता येत. ओके. एक प्रश्न आणखीन. तर बघा. वाय डिड रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट इन द स्टोरी रँकिंग कॉम्पिटिशन? कॅन यू बिलीव्ह हिज लास्ट एक्सक्यूज फॉर रिफ्युजिंग टू टेक पार्ट? तर बघा रितेशनं कथालेखन स्पर्धेत भाग घ्यायला नकार दिला आणि त्यांनी सांगितलेलं कारण तुम्हाला योग्य वाटतंय का? तुम्ही त्यावरती विश्वास ठेवताय का? ठीक आहे. तर उत्तर बघा काय मग. रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट इन द स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन बिकॉज he thought that he would not know what to write. He described that he was good at making up stories. I cannot believe his excuse for refusing to take part in story writing competition.